मणिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तु कुहकं सत्यं वरं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय विगताय नमो नमस्ते। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नौमिन्यायसुधाधिकृज्जयमुने श्रीपादराक्षन्मुने व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघोत्तमगुरुन् वैरद्यवारानिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यामुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वान् शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या भविष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारे स्वानिष्ठानि साधेष्टानि माधव। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीनं गोकुळादेवी भगवंताची लीला, भगवंत कशा पद्धतीनं नटसम्राट आहे, धर्मदेवीचं रूप धारण करून भगवंत कशा पद्धतीनं स्वतःचं कार्य पूर्णत्वास नेतो आणि कशा पद्धतीनं दाखवतो की बाबा मी जे करत आहे तोच धर्म आहे। भगवंत वापस व्यंकटाचल पर्वतावर स्वतःच्या खोलीमध्ये येऊन जेव्हा बसतो, भोजन झालेलं असतं दोनदा, एकदा नाही करत। एकदा आईच्या हातानं, दुसऱ्यांदा राजभोजन पक्वान धर्मदेवी स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाला कडेवर घेऊन ब्रह्मदेव शिशु स्वरूपात असताना, त्यानंतर गोकुळादेवीला मातेला पाठवतात भगवंत। गोकुळादेवी जाते, गेल्यानंतर राणी गोकुळादेवीचं स्वागत करते। तू कोण आहेस इत्यादिकांच्या प्रसंगामध्ये राणीने विचारलं। आता त्याच्यानंतर राणीला आतमध्ये बोलवतात, राणी गोकुळादेवीला राजवाड्यामध्ये बोलवतात, आसन देतात। आसन दिल्यानंतर धरण्युवाच किमर्थं मागतो माता शीघ्रं तत् कथ्यतामिति। राणी म्हणते कशासाठी तुम्ही आलात?
लवकरात लवकर तुमचं कार्य काय ते सांगा. बकुलोवाच कन्यापेक्षा मुख्य कार्यं पुनः कार्यं शतेन किम. एकच कार्य आहे, इतरची कार्य दुय्यम आहे. एकमेव कार्य आहे काय? कन्या पाहिजे. कन्यादान मागण्यासाठी आलेला आहे. धैर्यवाच किं नाम जनकश्चास्य माता चापि महात्मनः किं कुलं कोस्य चाचारो जातिवार तस्य का वद. तुमच्या मुलाचं नाव काय, तो करतो काय? मागितलं तुला असं थोडीच आहे. एक वाटी साखर द्या, मागितली लगेच दिली असं नाही. मुलगी द्यायची. सगळं इतिहास पूर्वपीठिका काळाशिवाय आम्ही नाही देऊ शकत. मुलाचे नाव काय, पुत्र काय असं विचारल्यावर म्हणतात देवकी जन्नी तस्य जनक शूरनंदनः निशाकर कुलं तस्य नाम कृष्ण इति स्मृतं वशिष्ठ गोत्रे चोत्पत्ति नक्षत्रं श्रवणं तथा आवासो वेंकटगिरी विद्यमान धनवान बली. वडिलांचं नाव वसुदेव, मातेचं नाव देवकी, वंश चंद्रवंश, गोत्र वशिष्ठ गोत्र, नक्षत्र श्रवणा नक्षत्र. एवढं सगळं सांगितलंय. आता मुलगा दाखवण्यात आणण्यात वेळ निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, पाणी ग्रहण करण्याच्या वेळेस मुलाला बघून घ्या. त्या काळात विश्वास होता, त्या काळात विश्वास होता, त्या काळात विश्वास नाही. बाकी सगळे भगवंताला महाविष्णू म्हणतात ना, याच्यामुळेच म्हणतात भगवंत विवाहाच्या प्रसंगी जो उत्साह, जो विश्वास निर्माण करतो ते वधू वरामध्ये असो, दोन कुटुंबामध्ये असो. दोन कुटुंब जे एकमेकांना ओळखत नाहीत ते एकत्र होतात. सोपं नाही ना. आपण एखाद्या माणसाला आयुष्यात आणत नाही, हे तर आपण परमनंट आयुष्यात आणतो. अंतिम श्वासापर्यंत दोन कुटुंब एकत्र करणार. म्हणजे कुठल्या बेसवर एकत्र येतात? विश्वास. तो विश्वास निर्माण कोण करतो? परमात्मा. भगवंत काय काय लीला करतात आणि काय काय करून घेतात बघा. तसं राजा, आता हे सगळं सांगितल्यावर राणी पद्मावती मातेला म्हणते तुमचं सुनिश्चित आहे ना, त्यांच्याशीच करायचं आहे ना. परत एकदा उजळणीची आपण म्हणतो, परत पडताळणी करून घेतात. 100% श्रीनिवास देवाशीच विवाह करायचा आहे का परत काही चंचलता आहे? नाही, तिथंच करायचं. ठीक आहे. राजाला जाऊन सगळं घटित झालेली घटना सांगतात. राजा म्हणतात तस्मै दास्यामि कृष्णाय श्रीनिवासाय धीमते. राजा लगेच म्हणतो की मी तुझं दान फक्त आणि फक्त श्रीनिवास परमात्म्यालाच करणार आहे. असं म्हटल्यानंतर आता लग्न ठरलं, वधू पक्ष ठरला, वर पक्ष ठरला. आता पुढचं नियोजन करावं लागलं. कुलपुरोहितांना बोलून घेणे इत्यादी पुढचं नियोजन. राजा लगेच म्हणतात की बृहस्पती आचार्यांना बोलून घ्या. बृहस्पती आचार्य येतात. राजा घटित सर्व प्रसंग सांगतात की बाबा तुम्ही याच्यापूर्वी जेव्हा आला होता तेव्हा ताप आली होती. ज्या पुरुषाला बघून पद्मावती मातेला ताप आली त्याच पुरुषाशी तिचा विवाह ठरवण्यास आम्ही मनामध्ये सुनिश्चित केलेला आहे. तथापि तुमची आज्ञा पाहिजे. तवा आज्ञया करिष्यामि विवाहं दहितुं मम तथापि तव वाक्येन विवाहं कर्तुमुत्सहे. आचार्यजी, गुरुजी, माझ्या मनात अशी इच्छा आली आहे की माझ्या मुलीचा विवाह व्यंकटेश्वर परमात्मा जो आहे त्यांच्याशी करायचा आहे. त्यांच्याशी विवाह करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा आलेली आहे. परंतु आपली आज्ञा आपण द्यावी. आपली आज्ञा असेल तरच कार्य करेल. मोठ इच्छा असते काहीतरी चांगलं कार्य करावं. कार्य चांगलं नाही असं नाही, कार्य नेहमी चांगलंच असतं. पण गुरु आज्ञा असली पाहिजे. बिना गुरु आज्ञेचं कार्य जर का केलं तर ते कार्य फल प्राप्ती करून देणार होत नाही, ठरत नाही. त्याच्यामुळे मराठीमध्ये म्हणतात की
जेव्हा गुरु तारी त्याला कोण मारे असं आपण म्हणतो. जेव्हा गुरु तारणारा असतो ना त्याला कोणी मारणारा नसतो, शक्यच नाही मारणं. संस्कृत मध्ये श्लोक आहे गुरुस्तोत्र, हरो रोषले गुरुस्त्राता गुरु रोषले न कश्चन. हरे रुसले तर चालतील पण गुरु जर का रुसले तर काहीच करता येत नाही. बृहस्पती आचार्य म्हणतात शुकोस्ति व्यासतनया श्रीनिवास परायणः तमाभयत महाराज शीघ्रं ते पृथ्वीपते. शुकोस्ति व्यासतनयः बृहस्पती आचार्य म्हणतात जाऊन शीघ्रच या शुकाचार्यांना बोलून आणा. तमाभाय महाराज शीघ्र ते पृथ्वीपते. हे राजा तुम्ही सगळ्यात पहिले कोणाला बोलवा? शुकाचार्यांना बोलवा. त्यांना बोलवल्यानंतर त्यांची आज्ञा घ्या. साक्षात रुद्रदेव शुकाचार्य म्हणजे कोणी सामान्य नाही. भृताची मातेपासून शुकी ज्यांना म्हणतात भृताची अप्सरा त्यांच्यापासून ज्यांची उत्पत्ती झाली असे ते शुकाचार्य. अश्वत्थामाचार्य, दुर्वास ऋषी, दुर्वास मुनी म्हणा, दुर्वास ऋषी म्हणा आणि तिसरे कोण? शुकाचार्य. समान काळामध्ये एकत्र 3 अवतारामध्ये असलेले रुद्रदेव. ऍट ए टाइम 3 अवतार समकाला. म्हणजे दुर्वास मुनींनी अश्वत्थामाचार्यांना पण पाहिले, दुर्वास मुनींनी शुकाचार्यांना पण पाहिले, शुकाचार्यांनी दुर्वास मुनींना पण पाहिले, शुकाचार्यांनी अश्वत्थामाचार्यांना पण पाहिले. सलग एकाच काळामध्ये चालत आलेले हे अवतार. बृहस्पती आचार्य म्हणतात शुकाचार्यांना बोलून घ्या, ते जवळच्या क्षेत्रामध्ये आहेत. तेव्हा तोंडमान नावाचा जो राजा आहे तो शुकाचार्यांना निरोप जाऊन देतात. शुकाचार्याचे ध्यानस्थ असतात. ध्यानस्थ असलेल्या शुकाचार्यांना जेव्हा हा राजा साष्टांग दंडवत प्रणिपात करून म्हणतो की बाबा भगवंताचा विवाह ठरवलेला आहे, आपण यावर. नुसतं ही वार्ता कानावर पडल्यावर हा काय आनंद उद्रेक आहे, आनंद बाष्प नाही म्हणते. काय म्हणतो? उद्रेक. उद्रेकाचा अर्थ वेगळा. ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सध्या व्हायलाय अंदमान निकोबार मध्ये सगळीकडे तीच चर्चा चालली. अगदी त्या पद्धतीने आनंदाचा उद्रेक झालाय. कसा झालाय? कमंडलू घेतला, फोडून टाकला. आसन घेतलं कृष्णाच्या, फाडून टाकलं. गळ्यातल्या तुळशी माळा ओढू काढल्या. मणी वेगळे, माळा वेगळी, आतमधली साखळी वेगळी, मणी वेगळे. जे हाताला त्याची नासधूस सुरू होईल, पण ती नासधूस म्हणजे तशी नाही, आनंद उद्रेकात झालेली नासधूस. याच्यासाठी शब्द संभ्रमित झाले. शुद्ध मराठीमध्ये जर का शब्द उच्चारण करायचा झाला तर शुकाचार्य संभ्रमित झाले. आनंदामध्ये आनंद उद्रेक त्यांचा एवढा झाला की त्यांचा स्वतःच्या देहावर देखील ताबा राहिला नाही, मनावर ताबा राहिला नाही. एक मुहूर्तापर्यंत आनंदाचा उद्रेक झाला. एक मुहूर्तानंतर शुकाचार्यजी साधुतम वाक्यमुदार विक्रमात् त्वया हरेर् वेंकटशैलवासिनः कन्या प्रदानं पुरुषार्थ साधनं समस्त लोकस्य पवित्र कारणम्. शुकाचार्यजी म्हणतात भगवंताचा हा विवाह सोहळा समस्त लोकस्य कन्या प्रदानं पुरुषार्थ साधनं समस्त लोकस्य पवित्र कारणम्. तुमचा आकाश राजाने हा नियोजित केलेला जो विवाह सोहळा आहे ते पुरुषार्थाचं साधन आहे. आणि ते कशासाठी आहे, कोणासाठी पवित्र ठरणारे, कल्याणदायी ठरणारे, समस्त लोकस्य पवित्र कारण. त्यांच्या एकट्यासाठी नाही, सकल ब्रह्मांडासाठी हे अत्यंत शुभ ठरणारा विवाह सोहळा आहे. असं म्हणून नदीमध्ये जाऊन स्नान करून दर्भाने माळ, कवच, कुंडल इत्यादी धारण केले आणि तोंडल राजासोबत त्यांच्या रथामध्ये बसून चतुरंगी सैन्यासोबत शुकाचार्याची त्या नारायणपूर नगरीमध्ये प्रवेश
प्रवेश करतात. प्रवेश केल्यावर राजा त्यांचं स्वागत करतो. राजा म्हणतो तापसं परिप्रच्छ कन्यार्थं भीषणाग्रतः पद्मावती पदास्यामि भवद्भ्यां मनोदितः श्रीनिवासाय कृष्णाय निश्चितो हि मया वरः. योग्यता आपण निर्णय घेतलेला असतो, तथापि आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणतो ना की बाबा ज्येष्ठांना जास्त कळतं, जास्त पावसाळे बघितलेले असतात सोप्या भाषेत. आपलं जरी आपल्याला आपल्या जागेवर योग्य वाटत आहे, तथापि ज्येष्ठांचं मत घेणं गरजेचं असतं. आपल्याला आपलं योग्य वाटलं तरी ज्येष्ठांचं मत घ्यायला पाहिजे. ज्येष्ठांचं मत घेतल्यावर जे फळ मिळतं ते स्वतःच्या मताला मिळत नाही. राजा म्हणतो मी माझ्या मुलीचा विवाह श्रीनिवासांसोबत ठरवलेला आहे, कृपया आपले मत सांगा. आपले मत सांगा असं म्हणल्यावर श्री शुभवाच मा पुरुष महाराज संदेहं दान कर्मणी. मा म्हणजे नाही, मकाराचा अर्थ नाही असा होतो संस्कृत मध्ये. मास्तु रोटिका अन्नम अपेक्षते वा, तुम्हाला भात वरण पाहिजे का? मास्तु मास्तु. सम्यक भोजन मागवत, छान भोजन झालं, पोटभर जेवण झाले, मास्तु आता काही नको. मास्तु म्हणजे नाही, नकारार्थी. मा पुरुष महाराज संदेहं दान कर्मणी. दान करताना संदेह, मास्तु नको संदेह. धन्योसी त्वं महीपाल कुलं पावनतांगतं. अनंत अनंत जन्माचं पुण्य आहे जे तुझं तुझ्या कुळाचा उद्धार होत आहे. दान करताना, कुठलं दान? कन्यादान करताना मनामध्ये संदेह ठेवू नकोस की हे कन्यादान योग्य व्यक्तीस होत आहे का, अयोग्य व्यक्तीस होत आहे का, मी करू का? मी म्हटलं ना, जर तर फार घातक आहे. कालच्याच कथेत आपण म्हटलं जर आणि तर फार घातक आहे. त्याच्यामुळे संदेह नकोय. बृहस्पती आचार्य म्हणतात श्री व्यंकटेश्वराचे गोत्र काय? तेव्हा बकुळा देवी म्हणते कलियुगामध्ये ब्राह्मणांचा काही भरोसा नाही, मिथ्यावादी. बघा तेव्हाच त्यांना, अजून कलियुग चालूच आहे, तेव्हा पण कलियुग चालूच होतं, पण सुरुवातीचा प्रसंग होता द्वापरे युगे प्राप्ते अष्टाविंशतिमे पुनः. 28वे युग कलियुग फक्त असं स्पर्श झालं, ग्रहण स्पर्श झालं, अजून मध्ये आलाच नाही. तसं कलियुग फक्त स्पर्श झालं. अशा स्पर्शाच्या स्थितीमध्ये तेव्हा बकुळा देवी म्हणते कलियुगात ब्राह्मणांचा भरोसा नाही, असत्यवादी येत, सत्यवादी नाही. तेव्हा शुक्राचार्य म्हणतात तसं म्हणू नये. का? अविश्वासश्च विप्रेषु क्षत्रियाणां वरानने धर्मोप्य धर्ममतामेति यधर्मो धर्मतां गतः. जर आपण असं म्हणलं तर धर्म हा धर्म होतो ना, धर्म हा धर्म होतो. त्याच्यामुळे अशी उच्चारण कधीही करू नये. तेव्हा बकुळा देवी म्हणते भगवंताचं नक्षत्र श्रवणा, गोत्र वशिष्ठ असे बकुळा देवीने सांगितल्यावर आचार्य बृहस्पती आचार्य शुकाचार्य जे आहेत ते भगवंताची पत्रिका इत्यादी बघायला प्रारंभ करतात. नाडी इत्यादी बघतात. नाडी कूटम विशेषेण सूत्रकूटम विशेषतः योनिकूटम चानुकूल्यम ग्राह्याश्च शुभदर्शन. राजाला बैठक पडते ना आपली, ज्या पद्धतीनं कांदा पोहाचा कार्यक्रम, कांदा नको नुसत्या पोहाचा कार्यक्रम होतो, अगदी त्या पद्धतीनं कार्यक्रम बैठकीमध्ये ब्राह्मण देवता बसले, वर पक्ष वधू पक्ष बसलेला आहे, नाडी गुण इत्यादी ज्या पद्धतीनं कुंडली मिलन करण्याचा कार्यक्रम असतो अगदी तसा कार्यक्रम. तेव्हा म्हणतात नाडीकूट, सूत्रकूट, योनिकूट हे सर्व काही विवाहासाठी अत्यंत शुभ अनुकूल परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या मनानुसार राजा, आकाश राजा, तुमच्या मनानुसार व आमच्या निर्णयानुसार तुम्ही भगवंतास श्रीनिवास भगवंतास तुम्ही जावई म्हणून करून घेऊ शकता. पद्मावती देवीचा व श्रीनिवासाचा विवाह तुम्ही अवश्य पार पाडू शकता.
असं म्हटल्या क्षणी राजा मुहूर्त करतो. मुहूर्त करण्यासाठी राजा लगेच सर्व ब्राह्मणांना बोलवतो. ब्राह्मणांना बोलून राज दरबारामध्ये एका मोठ्या सुवर्ण सिंहासनावर पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध करून शांतीपाठ, त्याला आपण स्वस्ती मंत्र म्हणतो, ते शांतीपाठ करतात. शांतीपाठ करून ब्राह्मण पूजा करतात. ब्राह्मणांना तांदूळ, दक्षिणा इत्यादी देतात. घराच्या सर्व ब्राह्मणांना, घरातील सर्व ज्येष्ठांना प्रार्थना करतात. काय म्हणतात? राजोवाच पद्मावतीं प्रदास्यामि, हात जोडून म्हणतात बघा, पद्मावतीं प्रदास्यामि श्रीनिवासाय शांगिने यूयं बंधुगणाश्चात्र दयां कुरु मां प्रति. घरामध्ये आपण जेव्हा शुभ कार्य असतं, मुंज बंधन, व्रत संस्कार किंवा इतर कुठले व्रत संस्कार असतात, विवाह संस्कार असतात, तेव्हा कुलपुरोहितांना आमंत्रित केलं जातं. आजकाल कुलपुरोहित किती जणांना माहिती असतो त्याचे ते अवघड प्रश्न आहे. पण प्रत्येकाला आपला कुलपुरोहित माहिती पाहिजे, आपल्या घराण्याचा कुलपुरोहित असले पाहिजे. संप्रदाय काय आहे काय नाही ते नंतरचा विषय, पण कुलपुरोहितांना मान मर्यादा ही द्यायला पाहिजे. या ठिकाणी राजाने स्वतःच्या कुलपुरोहितांना, बृहस्पती आचार्यांना एक विशिष्ट मान मर्यादा आदर इत्यादी दिलेला आहे. काय म्हणतात? एवढं सगळं ठरलंय, ब्राह्मणांनी होकार दिलाय, तथापि परत सगळ्या ब्राह्मणांना एकत्र समोर बसवून शांतीपाठ, पुण्यावाचन इत्यादी केल्यानंतर हात जोडून काय म्हणतात? माझी पुत्री पद्मावती, पद्मावतीं प्रदास्यामि श्रीनिवासाय शांगिने यूयं बंधुगणाश्चात्र दयां कुरु मां प्रति. सगळे विप्रगण, सगळे माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत बंधू, माझे घरातील ज्येष्ठ परिवारात जे कोणी ज्येष्ठ आहेत ते व सर्व विप्रदेवता, मी माझी पुत्री पद्मावती हिचा विवाह श्रीनिवास भगवंतासोबत ठरवत आहे. मी माझ्या मुलीचं दान श्रीनिवास भगवंताच्या हातात देत आहे. आपण सर्व गुरुजनांनी, ज्येष्ठांनी मला आशीर्वाद द्यावा, आज्ञा द्यावी. सर्वांनी आशीर्वाद दिला. राजा म्हणतो, आशीर्वाद दिल्यावर, आज्ञा दिल्यावर राजा म्हणतो, आता पुढे काय करायचं? काहीतरी सांगा, नियोजन कसं करायचं? तेव्हा बृहस्पती आचार्य म्हणतात, भगवंतास पत्र लिहून बोलवून घ्या. भगवंतास पत्र लिहा. तेव्हा राजा म्हणतो, पत्राची सुरुवात कशी करावी? आजकाल पत्रलेखन 10वीचं पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये जमा होत आलेलं. पत्र लिहिताना तीर्थ स्वरूप आणि तीर्थरूप असे दोन प्रकार आहेत. तीर्थ स्वरूप कोणाला म्हणावं आणि तीर्थरूप कोणाला म्हणावं? तीर्थरूप माता पित्याच म्हणतात आणि तीर्थ स्वरूप काकांना म्हणतात. स्व हा शब्द काकांसाठी वापरला जातो, रूप हा शब्द पिता किंवा माता यांच्यासाठी वापरला जातो. आपण सुरुवातीला अर्ज किंवा पत्र लिहिताना फलाना हा ऍड्रेस, हा नंबर. आता जेव्हा विषय चालवतो, विषय प्रति किंवा प्रति महोदय असं लिहितो ना, आदरार्थी लिहितो. इथं काय लिहायचं? भगवंतासाठी. भगवंताला आशीर्वाद देता येत नाही, एकेरी उच्चार करता येत नाही, आशीर्वादाशिवाय सुरुवात करता येत नाही. ज्येष्ठाकडनं पत्र जाते तर कोरपत्र द्यायचं नाही, कोरपत्र देता येत नाही. रिकाम नुसतं पोस्टात रिकामा कागद टाकून दिला, पाठवून दिला असं नाही. काय करायचं? तेव्हा राजा गुरूंना शरण जातो. गुरूंची महती काय लक्षात ठेवा. भगवंताशी संबंध जोडण्यासाठी परत मध्यस्थी कोण लागला? गुरु. स्वामीजींनी मनावर घ्यावं, रामदेवाचं दर्शन आपल्या कोणाला घडवायचं नाही. काय हालत होईल? घरामध्ये पूजा ठेवायची आहे, घरामध्ये मी स्वामींना बोलवलं आणि स्वामीजी म्हणले कोणीच दर्शन घ्यायचं नाही. मी आणि माझे काही ठराविक शिष्य जे येडबल सेवक, जे आपण उजवे डावे सेवक, त्यांनीच फक्त पूजेला थांबायचं. नैवेद्याच्या वेळेस फक्त दरवाजा उघडव, नैवेद्य आतमध्ये परत दरवाजा बंद करतं. काय हालत होईल? योग्यताच नाही. स्वामीजी आपल्याला उपकार करतायत, नशीब. उपकार म्हणजे खरंच सांगतोय, उपकार करतायत स्वामीजी आपल्यावर. आपली पात्रताच नाहीये रामदेवाचं दर्शन घेण्याची देखील. इतकं पाप करून ठेवलंय. मला सांगा, तप्त मुद्रा घेतल्यावर एवढं आपण 3-4 आपण असं चक्के बसल्यासारखं जोर जोरात उड्या मारतो, परत तिथं ओला पंचा करून लावतो 2-3दा.
आता थोडं जळजळ कमी होईल, आता थोडी जळजळ कमी होईल, एवढं पाप केलंय. तथापि भक्तांवर विशेष अनुग्रह करतात स्वामीजी. एवढंच स्वामीजींचा उद्धार, स्वामीजींचा काय उद्धार? स्वामीजी हे देवपदावर आहेत, त्यांचा उद्धार कसा? त्यांचा उद्धार परमात्मा त्यांचे गुरु बघून घेतील, ते आपला उद्धार करण्यासाठी इथे येतात. कालिदास खूप सुंदर म्हणतात, महाकवी कालिदास, की जेव्हा सज्जन संचार करतात ना, संत जेव्हा संचार करतात, यतीचंद्र जेव्हा संचार करतात, साधू हा शब्द आहे. साधू म्हणजे सज्जन. चंदनम शीतलम लोके चंदनात अपि चंद्रमा, चंदन चंद्रदयोर्मध्ये शीतल हा साधू संगती. चंदन, या पृथ्वी तलावर प्रश्न विचारतात शास्त्रकार की या पृथ्वी तलावर सगळं शीतल काय आहे? म्हणतात चंदन. चंदनापेक्षाही शीतल काय? परत प्रश्न येतो, चंद्राचा प्रकाश. परत प्रश्न विचारतात, चंदन आणि चंद्र या दोघांपेक्षाही या पृथ्वी तलावर शीतल काय आहे? शीतल हा साधू संगती, साधूंची संगती. साधू म्हणजे या ठिकाणी सज्जनता, पण आपण त्याच्यामध्ये अजून जर का गूढतेने चिंतन केलं तर कळून येतं, संत सहवास जो आहे, सज्जनांचा सहवास जो आहे, सज्जन 2-3 जण राहिले, एक तर संत, साधू संत, नाही याची चक्रवर्ती, जे आहेत तेच सज्जन आहेत. बाकीचे सज्जनतेमध्ये कोणी मोडतच नाही काटेकोरपणे बघायला गेलं तर. असं असताना त्यांचा सहवास आहे. ते लोक कशासाठी संचार करतात? ते लोक स्वतःच्या उद्धारासाठी नाही, आपल्या उद्धारासाठी संचार करतात, आपल्या उद्धारासाठी आपल्याला उपदेश देतात, आपल्या उद्धारासाठी आपल्याला गुरुमंत्र देतात. गुरु मध्यस्थी असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, ही पक्की गाठ बांधून ठेवा. गुरु असेल तरच ज्ञान प्राप्ती. म्हणून व्यासगद्यामध्ये म्हणतात, ओम गुरुषु स्थित्वा तद्द्वारा ज्ञानोपदेष्टे नमः. ओम. तुम्ही शाळीग्रामावर 1000 लिटर ना 1,00,000 लिटर अख्खा जायकवाडीचं पाणी सध्या तुम्ही एखाद्या शाळीग्रामावर आणून समर्पित करा, त्याचा तीर्थ करा, तरीही परमात्मा प्रत्यक्ष होणार नाही. गॅरंटी माझी, योग्यताच नाही. बॉन्ड पेपरवर लिहून देऊ शकतो, परमात्मा प्रत्यक्ष होणार नाही म्हणजे नाही. मग कसा होईल? गुरुषु स्थित्वा, गुरूंच्या हृदयस्थराहून परमात्मा ज्ञान देतो. एक स्तोत्र आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याचा अर्थ करताना गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच महेश्वर आहे असं न करून घेता ओम गुरुषु स्थित्वा तद्द्वारा ज्ञानोपदेष्टे नमः. ओम या सूत्राला गृहीत धरून या सूत्राच्या आधारावर याचा अर्थ काढायला पाहिजे. गुरूंच्या हृदयस्थ असलेले ब्रह्मदेव, गुरूंच्या हृदयस्थ असलेले महाविष्णू, गुरूंच्या हृदयस्थ असलेले महारुद्र, हे आपल्याला गुरूंच्या अंतर्यामी राहून अनुग्रह प्रदान करतात. ही भावना मनामध्ये ठेवायला पाहिजे. या सूत्राच्या आधारावर तुम्ही त्या स्तोत्राचा अर्थ लावायला पाहिजे. जर का तुम्ही म्हणलात माझे गुरुच देव आहेत, तर मग त्यांचा नाश व्हायला नाही पाहिजे, त्यांचा देहाचा नाश व्हायला नाही पाहिजे. गुरु इतके गुरुबल कधीच्या जेव्हा पत्रिका बघितली जाते तेव्हा सगळ्यात पहिला ग्रह कुठला बघितला जातो? बृहस्पती. गुरुस्थान कुठलं आहे, गुरुचं स्थान कुठलं आहे हे पत्रिकेत बघितलं जातं, त्याच्यावर बाकीचे सगळे ग्रह ठरतात. गुरूंचा या ठिकाणी गुरूंनी बृहस्पती आचार्यांनी भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितला. गुरु सांगतात त्या प्रकारे पत्र लिहून भगवंताकडे पाठवतात. आकाश राजा भगवंत सच्चिदानंद मूर्ती आहे. सच्चिद आनंद, सच्चिदानंद म्हणजे काय? वंदे गोविंदमानंदम ज्ञानदेहं पतिं श्रिया श्रीमदानंद तीर्थाख्यं वल्लभं परमाक्षरं. वंदे गोविंदमानंद इथपर्यंत सोपे. पुढे म्हणतात ज्ञानदेहं पतिं श्रिया. देह कसा आहे? सच्चिदानंदात्मक. सच्चिदानंदात्मकाचा शब्दाची फोड किंवा त्याचा अर्थ मणिमंदिरी मध्ये ते खूप सुंदर सुरुवातीच्या मंगळाचे नाट. ज्ञानदेहं, ज्ञानवान परमात्मा आहे, म्हणून परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वोत्तम आहे, स्वतंत्र आहे, सर्वज्ञ आहे. वेद शास्त्र पुराण उपनिषद प्रतिपाद्य आहे असा हा परमात्मा. असे तुम्ही परमात्मा, तुम्ही माझे जावाई होणार आहात म्हणून तुम्हाला आशीर्वाद.
आधी काय दिले? आधीच आशीर्वाद नाही दिला. आधीच आशीर्वाद नाही दिला. पहिले काय म्हणले? हे भगवंता सच्चिदानंद सर्वोत्तम स्वतंत्र असलेल्या सर्वज्ञ असलेल्या वेदशास्त्र पुराण प्रतिपाद्य असलेल्या तुम्ही माझे जावई होणार आहात म्हणून तुम्हाला आशीर्वाद. आजकाल पत्र लिहिणंच दूर. एक गेम होता, आईचं पत्र उडालं ते कोणाला सापडलं. आता ते काय मामाचं पत्र, मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं. हे तर आता खेळही नाही. तळ्यात मळ्यात हे सगळे जे खेळ होते सगळे संपुष्टात आले. त्याच्यामुळे पत्र काय हेच माहित नाही. पत्रामध्ये परत भयानक असायचं तार कोणाकडे आली तर सगळं गाव पळावायचं काय झालं म्हणून. आता तारही माहित नाही, पत्रही माहित नाही. त्याच्यामध्ये भगवंताला पत्र लिहिताना आकाश राजा म्हणतात, आम्ही सर्वजण चांगले आहोत, तुमच्या चरणाच्या दर्शनाचे अभिलाषी आहोत. हे पत्र मी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी हे पत्र मी लिहित आहे. पद्मावतीचे विवाह आम्ही तुमच्या सोबत करायचा ठरवलेला आहे. माझ्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर शुकाचार्यांना किंवा देवगुरु बृहस्पती यांच्याशी आपण संपर्क साधावा. ते आपल्या शंकेचं निरसन करतील. वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी लग्न कार्य ठरवण्यात आलेलं आहे. आपण सहकुटुंब इष्टाप्तांसमेत येऊन पद्मावतीचे पाणी ग्रहण करावे, त्यांचा हात स्वीकार करावा. पाणी म्हणजे पिण्याचं पाणी नाही. न आणि न याच्यामध्ये भरपूर फरक आहे. नकार आणि नकार याच्यामध्ये दंत आणि टाळू एवढा फरक आहे. त्याच्यामुळे पाणी म्हणजे हात आणि पाणी म्हणजे पिण्याचं जल. पाणी ग्रहण करणं म्हणजे हाताचा किंवा हात कन्येचा स्वीकार करणं. पत्नी स्वरूपामध्ये अर्धांगिनी स्वरूपामध्ये आयुष्यामध्ये स्त्री देवीला लक्ष्मी स्वरूपामध्ये स्वीकार करणं अशा स्वरूपामध्ये म्हटलेले. आपण सहकुटुंब आप्त इष्टांसमेत येऊन पद्मावतीचे स्वीकार करावा असं त्या पत्रामध्ये आकाश राजा अधोरेखित करतो. अधोरेखित केल्यानंतर इकडे व्यंकटाचल पर्वतावर भगवंत बकुळा देवीची वाट बघत असतो. किती वेळ झाला, आई अजून घरी नाही आली, कसं होईल, उशीर व्हायला, भूक लागली, आई आल्यावर स्वयंपाक करणार, नंतर आपण खाणार. जसं लेकरू वाट बघता अगदी तशा पद्धतीनं नाटकामध्ये श्रेष्ठ परमात्मा तितक्याच शुकाचार्य येतात. शुकाचार्यावर भगवान वाच कार्यम मदीयम विप्रेंद्र पक्वम वा अपक्वमेव वा एवढंच विचारतात. आमची डाळ शिजली का नाही शिजली? डाळ मी लावली होती कुकरवर, मी चुलीवर कुकर ठेवलं, डाळ शिजली का नाही शिजली एवढंच सांगा. बाकी काहीच सांगू नका. शिट्ट्या किती झाल्या काय काही सांगू नका. एवढंच सांगा डाळ शिजली का नाही. शुकाचार्य म्हणतात कार्यम तव कृपा सिंधू पक्वमेव संशयः. कृपा सिंधू तुमचं कार्य तुम्ही ठेवलेली डाळ शिजणार नाही असं थोडीच होईल. तुमची डाळ ती नेहमी शिजणारच. त्याच्यामध्ये काही संदेहच नाही. संदेह घेऊच नका. भगवंत म्हणतात कसं काय येणं केलं म्हणतात. आकाश राजानं पत्र दिले. भगवंत पत्र घेतात, पत्र उघडतात. उघडल्यानंतर वाचायच्या आधी शुकाचार्यांना म्हणतात आकाश राजाच्या घरी सगळं कुशल मंगल आहे का? सगळे सहकुटुंब सहपरिवार आप्त इष्ट सगळे आनंदी आहेत का? सगळ्यांची खबरबात घेतल्यानंतर भगवंत पत्र उघडतात. उघडल्यानंतर भगवंत त्या पत्रामध्ये जे काही दिलेलं आहे मजकूर ते वाचतात आणि वाचल्यानंतर प्रत्युत्तर द्यायचे. परमात्मा तसंही प्रत्युत्तर देऊ शकतो. त्यांना लागतेच काय दृष्टांत दिला तरी परत तोच विषय तो की बाबा परमात्म्याने मनात आणलं असतं तर गयासुराला वैकुंठात बसल्या बसल्या स्थिर करता आलं असतं. पण करत नाही परमात्मा, अनुग्रह करण्यासाठी येतो. अगदी तसं
भगवंत म्हणतात शुकाचार्यजी तुम्ही सांगा आपण काय उत्तर द्यायचं. मोठेपणा शुकाचार्यांना मोठं केलं पुढं. तुम्ही जे सांगाल ते आपण लिहू आणि ते त्यांना पाठवून देऊ. भगवंत पत्रामध्ये लिहून पाठवतात. राजाधिराज पूज्याय, बघा राजाधिराज पूज्याय सुधर्म तनयाय च, सुधर्म नावाचा राजा त्याचा तनय मुलगा. नमो 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 नमोति भक्त्यैव तृतीयं पत्रिका अधुना, पत्रिका अधुना. तुमचं आलेलं पत्र आत्ताच मी वाचलं आणि त्याच्यावर तुम्हाला हे प्रत्युत्तर म्हणणं योग्य नाही. त्याच्या संदर्भात निगडीत मला जे काही वाटत आहे माझं मनोगत घेऊन मी पाठवत आहे. मी श्रीनिवास, तुम्ही आमचे बंधू होणार आहात म्हणून तुम्हाला, तुम्ही आमचे संबंधी होणार आहात म्हणून तुम्हाला नमस्कार. निवेदन करणं, प्रार्थना करणं आणि आदेश देणं तिघांमध्ये फरक आहे. आदेश देणं एक आज्ञाधारक कार्य झालं. निवेदन म्हणजे प्रस्ताव मांडणे असं आपण म्हणू शकतो. प्रार्थना करणं, हात जोडून प्रार्थना करणं. भगवंत निवेदन करतात आम्ही तुमचे बंधू होणार आहोत म्हणून तुम्हाला नमस्कार. आपण जे पत्र पाठवलेले आहे पत्र वाचून आनंद झाला बाबा, चांगलं आनंद वाटला. वैशाख शुद्ध दशमी शुक्रवार गोरज मुहूर्तावर मी तुमच्या कन्येचे पाणी ग्रहण करण्यासाठी येत आहे. होकाराचं स्वरूप जे आहे ते परमात्मा देतो. ज्या प्रकारे समुद्र राजाला फळ प्राप्त झालं कन्यादानाचं, ज्या प्रकारे भगीरथ राजाला स्वतःच्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी गंगा या पृथ्वीवर आणल्यानंतर जे फळ प्राप्त झालं, त्याच पद्धतीनं या विवाहाने तुमच्या समस्त कुळाचा उद्धार होणार आहे असं परमात्मा त्या पत्रामध्ये नमूद करतात. परत म्हणतात माझ्याबद्दल काही संदेह असेल तर शुकाचार्यांना सर्व काही माहिती आहे, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधावा असं म्हणून पत्र लिहून ते पत्र शुकाचार्यांच्या जवळ देतात. भगवंत त्या पत्रामध्ये म्हणतात माझं गोत्र इत्यादी माहिती इत्यादी सगळं काही त्याच्यात लिहून पाठवून देतात. पाठवून देण्याच्या पूर्वी शुकाचार्यांना म्हणतात माझं गोत्र इत्यादी काहीच माहित नसताना कसं काय लग्न ठरवलं बाबा. बघा नाटक किती सुंदर करतात, काहीच माहित नाही. वेळ आणून पेडगावलाच असतो. परमात्मा सारखा खरंच नाटक करणार कोणीच नाही. व एकदा आयुष्यामध्ये मी खरंच म्हणले एकदा गर्गसंग लावायचा. असे प्रसंग आहेत मनुष्य म्हणते डोक्याला आणतात. अरे बापरे, जेवढं आतापर्यंत कधी कोणी केलं नाही इतक्या क्रीडा केल्या भगवंताने, इतके धिंगाणे घातले, इतका धुमाकूळ घातलाय. लीलाच आहे त्याच्या मागे कारणच आहे. तात्पर्य निर्णयानं सांगितलं तर त्याच्या मागचं कारण कळतच. पण फक्त भगवंताची लीला श्रवण करायची असेल तर एकदा गर्गसंहिता काढावी. अशा लीला केल्या. भागवतामध्ये संक्षिप्तच सांगतात, गर्गसंहितेमध्ये फार विस्तृत पद्धतीने सांगतात. माझं काहीच आता पता माहित नाही, स्वतःची मुलगी नाही डायरेक्ट. कस काय डायरेक्ट एवढा विश्वास माझ्यावर कस काय. तेव्हा शुकाचार्य म्हणतात भगवंत सगळं काही तुम्हाला माहिती आहे की गोत्र कुळ नाव गाव तुमच्यावर काहीच लागू होत नाही. भगवंतावर गोत्र कुळ नाव गाव काहीही लागू होत नाही. भगवंत सर्वोत्तम आहे, स्वतंत्र आहे, सर्वांचा नियामक आहे, कोणाच्या अधीन नाही आहे तो, पण सगळ्यांना आधार तोच आहे. असं असताना शुकाचार्य म्हणतात भगवंत आता मी सांगत आहे म्हणून तरी पद्मावतीचा स्वीकार कर असं म्हटल्यानंतर शुकाचार्य आकाश राजाकडे जातात. तेव्हा तिकडे बकुळा देवी येते. तेव्हा भगवंत म्हणतात अंबा काल विलंबस्ते किमर्थम कमलानने का तत्र वार्ता नगरे तमवाचक्ष भामिनी. आई इतका उशीर कसा झाला. तिचा निश्चित
विवाह ठरला का नाही, सुनिश्चित करून आलीस का नाही विवाह, काय झालं तिथं, एवढा उशीर का झाला. परमात्मा इतके प्रश्न विचारतात, इतके प्रश्न विचारतात, एकामागे एक एकामागे एक एकामागे एक. तेव्हा बकुळा देवी म्हणते, दैवमेव परम मन्ये पौरुषम नैव कारणम. भगवंता बघा, बकुळा देवी भगवंतालाच म्हणते, तुझं दैव फार बलवान आहे, तुझं भाग्य फार बलवान आहे भगवंता, त्याच्यामुळे काही न करता जास्त प्रकार घडला, नाही तर आजच्या काळामध्ये अवघड आहे. बकुळा देवी झालेला सर्व काही प्रसंग सांगते. मी जाण्यापूर्वी त्या राज्यामध्ये कोणतरी धर्मदेवी नावाची एक देवी आली होती. तिनं सांगितलं होतं की त्या पद्मावती मातेने ज्या पुरुषाला बघितल्यामुळे ताप आली, त्याच्यानं मूर्छा प्राप्त झाली, त्याच पुरुषासोबत त्या पद्मावती मातेचा विवाह करा, नाही तर पद्मावती माता मरून जाईल. असं सगळं झालेला प्रसंग सांगितल्यावर मी तिथे गेले. मी तिथे जाईस्तोवर ती धर्मदेवी निघून गेली आणि त्या राणीने आणि त्या राजाने तुमच्या दोघांच्या विवाहासाठी होकार दिला. मला माहिती आहे म्हणे परमात्मा भगवंत आहे, तूच घडून आणलंय म्हणे सगळं. आता सगळं झालं तेव्हा परत बकुळा देवी म्हणते, आता त्यांचे सगळे जे काही वधू पक्ष आहेत ते सर्वजण काही सहकुटुंब सहपरिवार तुमच्या स्वागतासाठी सिद्ध आहेत, सगळं सांगतात बकुळा देवी. तेव्हा भगवंत म्हणतो, भगवान वाच महोत्सव विधातुम हि मम बुद्धिर न जायते. महोत्सवासाठी आता माझी बुद्धी तयार नाहीये ना. तुम्ही सगळा घाट घातला, लग्न ठरवलं, साखरपुडा झाला, सगळं झालं, आता पत्रिका छापून फक्त वाटणं बाकी, किंवा पत्रिका छापून आणल्या फक्त आता वाटायच्या बाकी. तेव्हा नवऱ्यानं म्हणावं, नाही माझी इच्छाच नाही लग्न करण्याची, आहे की माझी इच्छाच नाही. बघा, कार्यालय ठरवलं, भोजन व्यवस्था ठरवली, पत्रिका छापल्या, आता फक्त पत्रिका वाटणं बाकी. जेमतेम काही दिवस बाकी जातात विवाहाला. त्या परिस्थितीमध्ये म्हणायचं महिना दीड महिना आहे फक्त, कसं तरी व्हायचं, लग्नाला उघड आठाच वाटत नको, लग्नच करत नाही, तशी हालत झाली. हे म्हणलं, हे असं म्हटल्यावर एखाद्या नवऱ्याने त्यांच्या घरातल्याची हालत जी व्हावी ती हालत बकुळा देवीची झाली. तेव्हा बकुळा देवी म्हणजे एवढा घाट घातला भगवंता, कसं कसं करून त्या आकाश राजाला त्या राणीला कसं कसं करून एका स्वरामध्ये त्यांच्याकडनं हो म्हणून घेतलं. परत त्यांना काही चारचा स्वर कशाला करू देता, एकत्र त्यांनी होकार दिलाय, सगळं झालंय, पत्र व्यवहार झालाय. आता काय आलं, आता तुम्हाला काय अडचण आली. भगवंत म्हणतो, वधू पक्षाकडे सगळे नातेवाईक, माझ्याकडे कोणीच नाही, माझ्याकडे कोणीच नाही. कारण की ह्याच्या पूर्वी जेव्हा भगवंताला कुऱ्हाड मारली जाते तेव्हा भगवंत म्हणतो, मी अनाथ, मला बंधू नाही. अशा माझ्या अनाथावर, आई वडील नसलेल्या माझ्यावर, बंधू नसलेल्या माझ्यावर तुम्ही घाव केला. आता भगवंत काय म्हणतो इथे, मला बंधू नाहीयेत, कोणी नाही. शब्द फिरवत नाही बरं भगवंत, शब्द प्रयोग वेगळे करतो पण शब्द फिरवत नाही. काही जण शब्द फिरवतात, शब्द फिरवणे वेगळं, समानार्थी शब्द वापरणं वेगळं, फरक आहे. द्रव्य अर्थ शब्द वेगळे, शब्द फिरवला मी, अर्थाच्या जागी द्रव्य घेतलं, द्रव्याच्या जागी अर्थ घेतलं, पण अर्थ एकच निघाला पाहिजे. अक्षर किंवा शब्द फिरवले, बदलले तरी देखील त्याला यमक भारत, यमक भारत फार अवघड आहे ग्रंथ. जयतीर्थ स्तुती जर का माहिती असेल तर जयतीर्थ स्तुतीमध्ये पाटी, वाटी, चाटी हे सगळे जे शब्द आहेत ना, हे यमक आहे, यमक शब्द आहेत. आणि अख्खं महाभारत श्रीमदाचार्यांनी अशा शब्दांवर लिहिले, त्याच्यामुळे त्याचं नाव यमक भारत. सगळ्यात अवघड ग्रंथ आहे समजून घेण्यासाठी, म्हणण्यासाठी तर फारच अवघड आहे, ते विषय असो. त्याच्यामुळे तात्पर्य निर्णय सांगते सगळे,
यमक महाराज कोणी सांगायला जात नाही, त्याचं कारण असते. यमक आहे त्याच्यात सगळं. अगदी तसंच भगवंत या ठिकाणी शब्द फिरवतो, म्हणतो मला कोणीच नाहीये, मी आधी म्हणला अनाथ आहे, आता म्हणतात मला बंधू नाहीत, कोणी नाही माझ्या कुटुंबात. पण मी नुसताच गेलो तर कसं वाटेल? विचार करा, नुसता एकटा वर घोड्यावर बसून नुसता एकटा शांत, ना कोणी नातेवाईक नाही, कोणी 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 नाही. तेव्हा बकुळादेवी म्हणते, तेव्हा भगवंत म्हणतो एक नियम आहे, विवाहाश्च समयोरेव शोभते. विवाह हा समान पक्षामध्ये व्हायला पाहिजे, दोघही पक्ष समोरचे समान पाहिजे, तर विवाह चांगला वाटतो. तेव्हा बकुळादेवी म्हणते, त्वादृश पुरुषो लोके ना सत्यम वदति क्वचित. भगवंता तू जर का आता खोटं बोलायला लागला तर आमची गती काय रे? हे सगळे नियम तुला लागू पडत नाहीत परमात्मा. तू म्हणलास तुझं कुटुंब नाही, कोण म्हणलं? तुझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालेला तुझा पुत्र आहे की चतुर्मुख ब्रह्मा, त्यांचा परिवार आहे, त्यांचे पुत्र रुद्रदेव आहेत, त्यांचा परिवार आहे. त्या रुद्रदेव तुझ्या नातवाचे जे पुत्र आहेत त्यांचा परिवार आहे. हे सगळे तुझे कुटुंबच आहेत ना म्हणे, दिक्पाल इत्यादी. लक्ष्मी यस्य परिग्रह कमलभू सुनो गुरु रात्मर्थ पौत्रश्चंद्र भूषणस्त्रु शेषस्य शय्यासनः ब्रह्मांडं वरमंदिरं सुरगण यस्य प्रभो सेवका सत्रैलोक्य कुटुंब पालन प्रियाधरी मंगलम. अजून काय पाहिजे परमात्मा? केवढे तुझ्याकडे माणसं काय, एखाद दोन थोडीच आहेत. बरं तेवढेच नाही तुझ्याकडे, ब्रह्मा वायू गिरीश शेष गरुडा देवेंद्र कामो गुरु चंद्रार्को वरुणा नलो मनुयमो विद्येश विघ्नेश्वरो नासत्यो निर्वृतिर मरुत्तनेता वर्जन्य मित्रालयः शस्त्रेका सुरपुंगवा प्रतिनम गुरुवंतु नो मंगलम. अजून किती माणसं पाहिजेत देवा? किती पाहिजेत? सगळे झाले की आता कुठला देव सुटला? सगळेच देवता आले. एवढं तुझं मोठं कुटुंब आहे, सगळ्यांना बोल, कोण नको म्हणे. जरा वधू पक्षाला पण कळू दे, आमचा पक्ष वर आहे, आम्ही वर पक्षाचे, जरा कळू दे त्यांना, बरं सगळ्यांना, या सगळ्यांना कलियुगामध्ये बरं म्हणे. असं म्हणल्यावर भगवंत शेषदेव आणि गरुडदेव दोघांचं स्मरण करतात. स्मरण केल्यानंतर गरुड देवाला म्हणतात, तुम्ही माझ्या मुलाकडे जा. आमंत्रण आणि निमंत्रण याच्यामध्ये फरक आहे बरं, नीट लक्षात ठेवा. आमंत्रण आणि निमंत्रण. आमंत्रण दिलं जातं तेव्हा जावंच लागतं, सोबत अक्षरा देतात, ज्याला मराठी भाषेमध्ये मूळ पत्रिका म्हणतात ना. मूळ पत्रिका आहे, जावंच लागतं बाबा, त्याला आमंत्रण म्हणतात. निमंत्रण म्हणजे या वाटलं या, नाही आलं तरी चालतं, तुमचं वाचून काही आमचं आढळलं नाही. हा शब्द प्रयोग आहे, सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून सांगितलं. आमंत्रण आणि निमंत्रण याच्यात फार फरक आहे. पत्रिकेवर जर का निमंत्रण लिहिलं पत्रिका आहे तर समजून घ्या जायचं का नाही. पेट्रोलचा खर्च वाचला तरी चालतोय, व्हॉट्सअपवर पत्रिका आली तरी झालं, व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून दर्शन घ्यायचं, बरोबर आशीर्वाद होतो. विषयांतर्गत गरुड देवाला ब्रह्मदेवाकडे पाठवतात, म्हणतात की बाबा आमंत्रण आहे, सहकुटुंब सहपरिवार विवाहासाठी मुलाला बोलून आणा. शेषदेवाला म्हणतात नातवाकडे जा, रुद्रदेवाकडे सहकुटुंब सहपरिवार बोलून आणा. तेव्हा गरुडदेव ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव म्हणतात अरे बापरे, किती दिवसांनी तुमचं दर्शन झालं गरुडदेवा, कसं काय येणं केलं? अगदीच कसं आहे, संभाषण देखील आपल्यासारखंच आहे. आपण फक्त म्हणतो देवाचा संभाषण होतं, अहो संभाषण होतं, संस्कृत भाषेमध्ये होतं, श्लोकबद्ध संभाषण होतं, पण आपण आजकाल संस्कृत शिकतच नाही, बोलण्याची ती इच्छाच नाही. कथम अस्ति भो, सम्यक अस्ति वा, कुशली अस्ति वा, भोजनम् अभवत् वा, गृहे सर्वं कुशलम् अस्ति वा, म्हणतच नाही आपण. शब्दच माहित नाही तो बोलणार कुठून.
शब्दच माहित नाही तर बोलणार कुठून? बरं, ह्याच्या आधी थोडस खाली जाऊया. तुमच्या आजोबा, तुम्ही समोर बसलेले सगळे प्राय 60-50 आहात, त्यांच्या थोडं आधी जाऊया. तुमच्या आजोबा पंजोबांनी जर का तुम्ही बघितलं असेल, नळी फुंकलेस म्हणाले, इकडून तिकडून गेली वारी, अरे नीट काम कर, वाक्प्रचार वापरायचे. काही काही प्रसिद्ध आहेत, गाढवा समोर वाचले गीत आहेत, ते बी प्रसिद्ध आहेत. अंतरून पाहून पाय पसरावे, ऐपतीच्या मनानं खर्च करावा, खिशामध्ये नाही जाणार, बाजीराव म्हणा, अशी ती बोलण्याची शैली होती. आजकाल ते काहीच नाही. कमी शब्दामध्ये जास्त मार्क बोलणं, ही जी भाषा शैली होती किंवा ही जी भाषाची एक हे जे भाषाचं ऐश्वर्य होतं ते लुप्त झाले. त्याला कारणीभूत डिस्काउंट होतं. संस्कृती डिस्काउंट करत जाणे, मायनस करत जाणे. मान्सून सेल लागला संस्कृतीसाठी आणि आम्ही डिस्काउंट करत जाऊ. अगदी त्या पद्धतीने झालं. पत्रिका आणि आमंत्रण दिलं गुरुदेवानं, ब्रह्मदेवा तुमच्या पिताश्रींचा विवाह ठरलेला आहे, सहकुटुंब सहपरिवार आपल्याला तुमच्या पिताश्रीने बोलवलेला आहे, अवश्य यावं. ब्रह्मदेव म्हणतात माझे वडील आहेत कुठे सध्या? ठाव ठिकाणच कळलं. वैकुंठ रिकामा दिसायलाय, वैकुंठाला काहीच नाही, एवढं मोठं लॉक कोणीच नाही तिथं. अनंत आसन पण नाही, अनंत आसन पण गायब झालं तिथंच. शेषदेव पण गायब झालं वैकुंठातून, तिथंही ते दिसणार नाही. म्हणे भारतवर्षामध्ये भरतखंडामध्ये शेषाचल नावाचा पर्वत आहे, ते अनंत आसन आहे. त्याच्यावरती व्यंकटाद्री, त्याच व्यंकटाचल पर्वतावर भगवंत व्यंकटेश नावाने, श्रीनिवास नावाने सध्या राहत आहे. त्यांचा विवाह ठरलेला आहे. आकाश राजा नावाचा राजा आहे, त्यानं स्वतःची कन्या पद्मावती देवी, तिचं पाणी ग्रहण व्यंकटेश्वर भगवंतासोबत करण्याचं ठरवलेलं आहे. भगवंतानं आम्हाला तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं आहे, सहकुटुंब सहपरिवार आपण यावं. एवढं सगळं सांगितलं. ब्रह्मदेवाला आनंद झाला. ब्रह्मदेवाने लगेच सकल देवतांना निरोप धाडला. निरोप धाडल्यानंतर सगळ्या देवतांना बोलवून घेतलं. देवता आले, चला म्हणे, चला कुठे जायचं म्हणे. ब्रह्मदेव नाही नाही, आमच्या वडिलांचा विवाह आहे. पहिला विवाह आहे ब्रह्मांडातला, की मुलगा चाललाय वराडी वरयात्रा घेऊन स्वतःच्या वडिलांसाठी. आजकाल कोणी तसं करत नाही, बहुत चेष्टा मस्करी बहुत. परंतु ब्रह्मांडातली पहिली वरयात्रा अशी, स्वतःचा मुलगा पित्यासाठी वरयात्रा काढून नेत आहे. असा असताना इंद्रदेव म्हणतात आमचं वेतन द्या. पहिले बँड पथक ढोल पथक सगळं नेत असतात, पहिले वेतन काहीतरी द्या आम्हाला. सगळ्यांना काही ना काहीतरी बोनस लागेल ना, बरोबर आहे, बोनस लागेल. आता दसरा बोनस आहे, दिवाळी बोनस आहे, सगळ्यांना लागतं कंपनीमध्ये. अगदी तसंच बोनस देतात. बोनस म्हणजे काय, तर प्रत्येकाला प्रत्येकाची वाहनं इत्यादी प्रदान करतात. जोर जोरात नगाडे इत्यादी सत्य लोकांच्या बाहेर वाजवतात. सकल देवी देवता, देवी ज्या काही देवी आहेत, सरस्वती देवी, भारती देवी, शची देवी, श्याम, सगळ्यांना आपापले पती सांगतात पहिले नट्टापट्टा काय जाताच करून ठेवा, परत घाई गडबड होते. सगळे तयार होऊन येतात. तयार होऊन आल्यावर ब्रह्मदेव हंस रूपी परमात्म्यावर, हंस वाहनावर बसतात. क्षमा प्रार्थना, हंस रूपी परमात्म्याचं पण म्हणण्यात आलं. हंस वाहनावर बसतात. चतुर्मुख ब्रह्मा, किरीट धारण केलेलं, दर्भाचं किरीट धारण केलेलं, वस्त्राने पगडी बांधलेली, 4 मुख आहेत, 4 मुखांवर 4 वेगवेगळे किरीट धारण करून चामर तामर इत्यादी राजोपचाराने युक्त होऊन सगळे देवी देवता, ऐरावतावर इंद्र बसतात, शशीदेवी बसते, यमधर्मराज येतात, सगळेजण आपापल्या वाहनांवर बसून या विवाह सोहळ्यासाठी येतात. विवाह सोहळ्यासाठी येत असताना आता यात्रा जेव्हा निघते, वराड जेव्हा निघतं, वरयात्रा निघते, तेव्हा ढोल पाहिजे, ताशा पाहिजे, तुताऱ्या पाहिजे, सनई चौघडे पाहिजे. जास्त काही नव्हतं, लवाजमा कमीच होता देवतांच्या मानानं. आपल्याने 9000 फक्त ढोल होते, जास्त नव्हते होत, फक्त 9000 होते.
300 दुंदुभी होत्या, मृदुंग 300 होते, वीणा तुतार्या इत्यादी सगळे 300-300च्या आकड्यानुसार होते. एवढं वाद्य वाजत असताना, शंखनाद होत असताना, वाजत गाजत परत पुढं नृत्य हा शब्द आहे, नृत्य ती नाचत सगळेजण येत होते. नाचत येत असताना, आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येत असताना, पृथ्वी लोकात येत असताना ब्राह्मण सगळे खालून वरती बघतात, आणि हे सगळं काय चाललंय बाबा, एवढं मोठं, एवढा मोठा सगळा प्रपंच घेऊन कुठे निघाले की हे आहेत कोण? जेव्हा पृथ्वीवरील ब्राह्मण विचारतात तुम्ही कोण आहात, तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात आम्ही सगळे देवता लोक आहोत, देवता मंडळी आहोत. आम्ही आता भगवंताच्या विवाहासाठी शेषाचल पर्वतावर जात आहोत. हे ऐकल्यावर ब्राह्मण म्हणतात भगवंताचा विवाह म्हणलं आपण पण जायला पाहिजे, निज धर्म आहे. सहकुटुंब सहपरिवार सौभाग्यवती समेत निघाले. नुसतं सौभाग्यवती नाही, शिष्य परिवार, यश शिष्य शिष्य शिष्याद्या, चला सगळेजण टिप्पण्या आश्चर्य चौकीचा सगळ्यांना घेऊन सगळा सकल शिष्य परिवार घेतात. शिष्य परिवार घेऊन भगवंताच्या सेवेसाठी निघतात. सेवेसाठी निघाल्यावर इकडे व्यंकटाचल पर्वतावर भगवंत वाट करतो, निरोप पाठवलाय, अजून काही उत्तर नाही. जसं आपण व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यावर चल विचल चल विचल चल विचल डबल टिक झालेलं असतं, त्या डबल टिकचं ब्ल्यू टिक झालेलं असतं, पण रिप्लाय जेव्हा येत नाही तेव्हा चल विचल चल विचल चल विचल मनस्ताप होतो. अगदी तसा मनस्ताप म्हणण्यापेक्षा तशी उत्कंठा हा शब्द योग्य आहे. उत्कंठा की बाबा अजून कस काय नाही आले, अजून कस काय नाही आले, ती उत्कंठा त्याची परिसीमा होत असते. तेव्हा एक संदेश वाहक येतो, भगवंताला साष्टांग प्रणिपात करून म्हणतो भगवंता तुमचे पुत्र इथे तुंबूर तीर्थावर आलेले आहेत, कुठल्याही क्षणी येतील बरं. असं म्हटल्यावर भगवंत गरुड वाहनावर विराजमान होतो. गरुडारूढ झालेला परमात्मा ब्रह्मदेवाच्या दिशेने निघतो. तेव्हा ब्रह्मदेवाजवळ बातमी येते की भगवंत गरुडारूढ होऊन गरुडावर बसून भगवंत तुम्हाला भेटायला येत आहे. ही बातमी ऐकल्या क्षणी ब्रह्मदेव बघा भगवंताकडे जाताना कसं जावं हे दाखवून देत आहेत ब्रह्मदेव. आपण कसं जातो आणि कसं जायला पाहिजे. परत पहिला दिवसाच्या बरोबर कथेमध्ये GDP वाढवायला चालू आपण भगवंताच्या तीर्थक्षेत्रावर उपकार करायला चालू. आपण अनुग्रह देण्यासाठी घेण्यासाठी जातच नाही, देण्यासाठीच चालू आजकाल अनुग्रह. ब्रह्मदेव म्हणतात कसं जायला पाहिजे. ब्रह्मदेव हंस वाहनातून उतरतात, सगळे अलंकार काढतात, तिकडे सोडून देतात आणि चालत जातात. कधी एकदा जर का मळी खेळला, थोडं आराधना झाल्यावर स्वामीजींना वाटी लावतो. जर का कधी चुकून थांबण्याचा प्रसंग आला ना तर थांबा. तिरुकोलूरला जर का तसा प्रसंग आला तर एकदा थांबा. एखाद दिवस जाऊ द्या आयुष्यातला. असे वाया जातातच, तसा जाऊ द्या. तसा वाया तर निश्चित जाणारच नाही संविधानामध्ये, पण असं म्हणतात असा वाया झाला तर तसा जाऊ द्या. चांगल्या अर्थी वाया जाऊ द्या, चांगल्या अर्थाने. स्वामीजींचं विहंग वाहन आहे, विहंगराज. ते विहंगराज ते पूल आहे मळीखेडला वृंदावनाच्या संस्थानाच्या समोर, उत्तरादिमठ संस्थानाच्या समोर पूल आहे, मोठा पूल आहे. आता ब्रिज बांधलेला, त्या ब्रिजच्या खालून आता जागा आधीवर. आता ब्रिज आधी ब्रिज नव्हतं तर सरळ जात आहे, आता ब्रिज तर ब्रिजच्या खालून जावं लागतं. खालून जाण्यासाठी स्वामीजी ब्रिजच्या पलीकडे गाडी उभी करायला लागतात. आतमध्ये मंगळारती करतात. जयतीर्थ महास्वामींना रामदेवांच्या पेटीला, जिथून पेटी खांद्यावर घेऊन गडबड सेवक समोर निघतात, त्यांच्या मागे स्वामी निघतात. पायी पायी, पादुका नाही, खडावा नाही. ब्रिजच्या जवळ गेल्यावर त्या चौकटीतून साष्टांग दंडावर प्रणिपात करतात टीकाचार्यांना आणि नंतर तिथून विहंगराजमध्ये बसतात, नंतर जातात. हीच पद्धत तिरुकोल्लूरला पण आहे. गेटच्या बाहेर विहंगराज उभा असते, गेटच्या आतमध्ये नसते. पायी पायी जातात, गेट मधून साष्टांग दंडावर घालतात दोन, नंतर गाडीत बसतात, नंतर निघतात. हीच पद्धत आहे, हाच धर्म आहे. हा केवळ संन्याशांसाठी नाही सांगितलेला,
कोणी सांगितलं संन्याशांनीच गुरुंना साष्टांग दंडवत प्रणिपात करावं, बाकीच्यांनी मुजरा करावा? कोणी सांगितलं? परखड शब्द जरी वापरले तरी चालतं, परंतु धर्मासाठी वाईट झालेलं चालतं. पण वाईट होत चालेल, पण समोरच्या धर्माचरण केलं पाहिजे. आचरण शुद्ध आचरण, मरेस्तोड आचरण. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे स्वराज्य आपले. काय म्हणतात? धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे स्वराज्य आपले. धर्मासाठी मी कालच म्हणलं, मुद्रा धारण केल्यावर आपल्यावर जिम्मेदारी येते. धर्मासारखं धर्माचरणच करावं, धर्मच सांगावा आणि शेवटी प्राण गेला तरी धर्मासाठीच जावा. ब्रह्मदेव दाखवून देतात धर्म काय. ज्येष्ठांच्या दर्शनासाठी जाताना कसं जावं, अलंकार इत्यादी सगळं काढून ठेवून द्यावं. का? सुवर्ण अलंकार उंची वस्त्र आपला गर्व वाढवतात. त्याच्यामुळे भगवंताच्या दर्शनाला जाताना मी दास आहे, मी तुझ्या अधीन आहे, तुम्ही सर्वोत्तम आहात, ऐश्वर्य परिपूर्ण तुम्ही आहात, मी नाही, असं दाखवून जाऊ. अनेक जण स्वामीजींच्या समोर जाताना आपण स्वामींची ही पद्धतच कमी झाली, ही पद्धतच कमी झाली बोलण्याची. जवळ 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 जाऊन बोलतो. स्वामीजींच्या जवळ जाताना भीती वाटली पाहिजे, असं भीती करंट बसला पाहिजे. 440 वोल्ट चेष्टा फार असतो, फार चेष्टा असते. विसरून जातो. ब्रह्मांता गुरुवस्ताच्या दिष्टम देवम श्रीपती ही आचार्य श्रीमदाचार्य संतोमे जन्मजन्मी. कुठून कुठली गादी आहे, कुठल्या गादीवरती बसले? आपण घरच्या गादीवर बसलो 40 रुपयाच्या, ते कुठल्या गादीवर बसले? समानता वाटते. पुढे त्याच्यावर कोण बसले? श्री हंस परमात्मा गिरींची सरकारी गान दुर्वास. एकदा जर गांगामध्ये दुर्वास म्हणजे का सगळ्यांचा खालीवर होईल. एखाद दिवशी स्वामीजींनी मनावर घ्यावं सगळ्यांचा कार्यक्रम करायचा, सगळंच खालीवर होईल, काहीच वेळ लागणार नाही. जो व्यक्ती जो देह मृत माणसाला जिवंत करू शकतो तो काही करू शकतो. काय म्हणतात तुमचं? स्वामीजींनी मुंबईमध्ये मृत व्यक्तीला जिवंत केलं होतं. त्याच व्यक्तीने आता हैदराबाद मध्ये सुद्धा परीक्षा दिली. जग जाहीर युट्यूबला त्या व्यक्तीने सांगितलं की बाबा हा देह, हे माझं डेथ सर्टिफिकेट, हा देह स्वामीजींनी दिला, हा प्राण स्वामीजींनी दिला, मी मृत झालो होतो, स्वामीजींनी जिवंत करून दिलं, समग्र आयुष्य स्वामीजींच्या चरणी समर्पित. उत्तरायणी मोठ्या यती परंपरा नावाच्या ग्रंथामध्ये हे सविस्तर लिहिलेलं सत्यात्मकृत महान स्वामीजींचं विशेष महिमा म्हणून पूर्ण एक चॅप्टर आहे. त्याच्यात भरपूर लिहिलंय. पीठाचा महिमा काय आहे हे समजून उमजून, संप्रदाय काय आहे समजून उमजून तसं वागावं. स्वामीजींशी मोठ्यांशी कसं वागावं ब्रह्मदेव सांगतात. सगळे आनंद काढून घेऊन द्यायचे. स्वामीजींकडे जाताना सगळ्या अंगातला अहंकार, मी कोण आहे, मी कोण आहे, माझ्यामुळं तुमच्यामुळं सगळं काढून बाहेर घेऊन द्यायचं. खूप ठिकाणी मी अनुभवले. स्वामीजींकडे स्वामीजी अनेक ठिकाणी येतात, तेव्हा अनेक ठिकाणी लोकांच्या घरी जातात, तेव्हा भरपूर जणांच्या मनामध्ये ही भावना येते ना, तू केवळ इकडेच आपली तू मनामध्ये ते असतं. मी पण हा प्रत्येकाचा आहे, तुमच्या पण आहे, माझ्या पण आहे. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? जर का मी पण नाही तर ममा आत्मना असतो ती म्हणण्याची गरजच नाही. बरोबर आहे? भगवत प्रेरणा भगवत प्रीत्यर्थ संकल्प तसा करायचा. ममा म्हणलं की आत्तापर्यंत म्हणलेलं सगळं विरोध. ममा म्हणलं तर अहंकार आहे, अहंकार आहे म्हणल्यावर जातानाच देवाच्या दरबारात अहंकार घेऊन चालला तर काय पदरात पडणार आहे? पात्र घेऊन चालला, झोळी पासून राहिला, समोर अशी पूर्णपणे झोळी सादर करताय, तुमची झोळी फाटकी न अहंकाराने झाला, छिद्राने एवढं मोठं. भगवंताने किती टाकले तरी ते झोळीत नाहीच पडणार. आशीर्वाद मंत्राक्षरात झोळीत नाहीच पडणार. कथा आहे ना, राघवेंद्र स्वामींनी मंत्राक्षरात त्या काळ्या झाल्या त्या. अजून काय सांगू त्याच्यापेक्षा? अहंकार त्याच्यात दिसला मंत्राक्षरांमध्ये. हाताला स्पर्श झाला की काय झालं मंत्राक्षरात?
ब्रह्मदेव सांगतात की भगवंताकडे जाताना सगळं अहंकार गर्व इत्यादी साईडला ठेव. सज्जनता दासोहम तव दासोहम. मी तुझा दास आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा दास आहे. तू सर्वोत्तम आहेस, तू सर्वोत्तम आहेस, तू सर्वोत्तम आहेस, तू स्वतंत्र आहेस. ही भावना ठेवून जायचंय. हीच भावना ठेवून आपण स्वामीजींकडे जायचंय. तुमच्या दासाचेही आम्ही दास आहोत, तुमच्या दासाचेही आम्ही दास आहोत, तुमच्या दासाचेही आम्ही दास आहोत. तुम्ही हंसपीठावर विराजमान आहात, तुम्ही सर्वज्ञ पीठावर विराजमान आहात. या भावनेनं स्वामीजींकडे बघायचं. जे व्यक्ती व्यंकटेशाच्या दरबारामध्ये गर्भगुडीमध्ये बसतात, 300 रुपयाचं तिकीट काढून धक्काबुक्की करून आपल्याला नीट दर्शन होत नाही. 10,000 रुपयाचं ते काय मोठं ब्रेक दर्शनाचं पास काढतात, तरी तिथं 20 मिनिटं सोडा 5 मिनिटं पण ओपन करत नाही, लगेच धक्का मारून बाहेर करतात. त्या राजदरबारामध्ये त्या भगवंताच्या वैकुंठामध्ये स्वामीजी 1.5 तास बसतात. चेष्टा आहे का? शेवटच्या व्यक्तीचं, शेवटच्या भक्ताचं दर्शन होईस्तोवर बसतात. आहे योग्यता आपली? योग्यता असल्यास स्वामीजींशी बोलताना हात खाली करून बोलावा, अन्यथा हात वर करून बोलावा. ब्रह्मदेव भगवंताशी बोलताना आदराने बोलतात. आपली काय योग्यता आहे? आदर, आचरण फार महत्वाचे. मनुस्मृती एकदा आयुष्यात वाचा, एकदा वाचा. मराठीमध्ये उपलब्ध आहे मनुस्मृती, संस्कृत मध्ये मिळणं फार अवघड आहे, सांप्रदायिक मनुस्मृती मिळणं फार अवघड आहे. पण जी मूळ मराठीमध्ये उपलब्ध आहे ती एकदा वाचा. वाचल्यावर अंगावर नाही काटा आला ना, काय काय नियम आहेत, आपण काय वागतो. तिळाच्या एक कणा एवढं पण आपण आचरण करू शकत नाही. तिळाच्या एका कणा एवढं देखील आचरण नाही. लाडू तर फार दूरची गोष्ट आहे. ब्रह्मदेव दाखवून देतात की बाबा कसं वागायचं, आदर कसा द्यायचा. भगवंत आल्यानंतर साष्टांग दंडवत, जवळ नाही, जिथून भगवंत दिसले तिथंच साष्टांग दंडवत घालायचे. गुरु जिथं दिसले, गुरुंची गाडी थांबली का? विहंगराज थांबला नाही, काही घेतलं नाही, गेलं साष्टांग नमस्कार. विहंगराज थांबल का नाही माहित नाही, ते गुरुंची इच्छा. नुसतं साष्टांग दंडवत घालायचं जागेवर. कचरा आहे खाली, काय काही संबंध नाही. जसं असेल तसं, चिखल असेल चिखलात साष्टांग दंडवत प्रणिपात करण्याची तयारी पाहिजे. ब्रह्मदेवाने फक्त गरुडावर आरूढ झालेला परमात्मा बघितला, साष्टांग दंडवत प्रणिपात केला. परमात्मा आला, गरुडावर उतरले भगवंत. ब्रह्मदेवाला उचललं. दोघांच्या डोळ्यामध्ये 2 मुहूर्त पाणी स्तब्ध, दोघही जण स्तब्ध. 2 मुहूर्तापर्यंत दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू. तेव्हा सगळे देवता म्हणतात, न तेन सदृशो पुत्रो न तेन जनको भुवी. न भगवंता समान पिता आहे दुसरा कोणी, न ब्रह्मदेवा समान दुसरे कोणी पुत्र आहे. भगवंता समान पिता नाही, ब्रह्मदेवा समान पुत्र नाही. असे सगळे देवता जेव्हा होतात तेव्हा 2 मुहूर्तानंतर भगवंत ब्रह्मदेवास म्हणतात, कसा आहेस? घरात सगळे कुशल मंगल आहेत ना? माझं कुटुंब कसं आहे? माझा परिवार कसा आहे? काय चाललंय? सुनबाईचं काय चाललंय? नातवंडाचं काय चाललंय? ज्या पद्धतीनं एखादा पिता स्वतःच्या पुत्राची चौकशी करतो, अगदी त्या पद्धतीने सगळी चौकशी करतात परमात्मा. नंतर सगळं चांगलं आहे असं ब्रह्मदेव म्हणतात. पण एक विचारलं, सगळं चांगलं आहे पिताश्री, पण तुम्ही इथे कसं काय आहात? वैकुंठ सोडून? भगवंत म्हणतात, ह्याला पण सगळी कथा सांगत सुरुवातीपासून. पार भृगु ऋषींच्या त्या कथेपासून ते वर्तमान स्थितीपर्यंत सर्व काही सविस्तृत सांगतात. सविस्तृत सांगितल्यानंतर विचारतात, कोण कोण आले सोबत? कोण कोण आले म्हणल्यावर तेव्हा भगवंत कोण कोण आले असं विचारतात. तितक्यात गोकुळा देवी येतात. ब्रह्मदेवाला नमस्कार करून, गोकुळा देवीला माझी माता आहे. ब्रह्मदेव नमस्कार करतात. ब्रह्मदेव म्हणतात, माहिती आहे तुमची माता, पण पूर्व आधी कोण होती? पूर्वजन्म काय, पूर्वपिटिका काय? तेव्हा परमात्मा म्हणतो, यशोदा माता आहे. बरं ते उत्तर दिलं नाही, कोण कोण आले सोबत? तेव्हा म्हणतात, माझ्यासोबत आपलं सहकुटुंब सहपरिवार मी आलेलो आहे.
तितक्यात रुद्रदेव सहकुटुंब सहपरिवार गणांसोबत येतात. तेव्हा वायुदेव हरिणावर बसून येतात सहकुटुंब सहपरिवार. कुबेर येतात, अग्निदेव येतात, यमदेव शची सोबत येतात, चित्रगुप्त येतात, वरुणदेव सर्व नद्यांसोबत येतात, इंद्रदेव शची सोबत येतात, मन्मथ देव रतिदेवी सोबत येतात, सकल ऋषीमुनी सहकुटुंब सहपरिवार येतात. भगवंत या सगळ्यांना शेषाचलावर थांबून धरतो. इथेच थांबा, इथेच खा प्या मजा करा, विवाह होईस्तोवर इथेच राहा, सहकुटुंब राहू सहपरिवार राहू. भगवंत विश्वकर्मास बोलून घेतात. इंद्रदेवाला बोलतात, म्हणतात या विश्वकर्माकडनं, त्या विश्वकर्मा देवताकडनं 85 योजन गणविशालां सुमनोहरां सुविचित्रां च महतीं 30 योजन मायतां. जास्त काय नाही, 50 योजन लांबी रुंदी असलेलं बघा, 50 योजन लांबी पण 50 योजन रुंदी पण, बरोबर चौकडी, जास्त नाही उंचीला, 30 योजन उंच असा मस्त सुंदर असा टुंडार एक मोठं सभा निर्माण करा, एक मोठी सभा निर्माण करून घ्या. असं म्हणल्यावर इंद्रदेव विश्वकर्माद्वारे त्या सभेची निर्मिती करतात. भगवंत परत म्हणतात, इंद्रदेव सभा झाली निर्माण झाली, या इकडे आता पुढचं काम काय आहे, आमचं सगळं वर यात्रा त्या राजाच्या, आकाश राजाच्या राज्यात जायच्या आधी एवढे सगळे जण येणार, काय कमी माणसं आहेत का? राज्य छोटं पडेल. मणिखेडला चेंगराचेंगरी होते टीकाचार्यांच्या आराधनेला, तेव्हा आता काय होईल भगवंताच्या विवाहाच्या वेळेस. त्याच्यामुळे तुम्ही पुढे जा, नगर विस्तारित करा, नगरमंत्री व्हा, आराखडा घ्या, महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री व्हा, रस्ते चांगले करा, टुंडार करा, सुंदर. ज्या पद्धतीनं या ठिकाणी सभागृह बांधलेलं आहे, अगदी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी 50 योजन विस्तृत, 30 योजन उंचीचा तिथे देखील एक सभागृह बांधा. जे सर्वजण अतिथी येणार आहेत त्यांच्या राहण्याची सोय करा, नगर विस्तृत करा. असं म्हणल्यावर विश्वकर्मा देवासोबत इंद्रदेव त्या आकाश राजाजवळ जातात. आकाश राजाला सर्व काही सांगतात की बाबा काय काय करायचं आहे, किती किती लोक येणार आहेत. ज्या पद्धतीनं 2 पक्षातले ज्येष्ठ बसतात, आमचे 150, तुमचे किती माणसं आहेत सांगा, 150 400 जे काही ते त्यानुसार नियोजन करू. अगदी त्या पद्धतीनं सांगितलं. आणि त्यानंतर आकाश राजा इंद्रदेवाच्या आज्ञेनुसार 50 योजन विस्तृत, 30 योजन उंच असा भव्य दिव्य सभागृह बांधून घेतात. बांधल्यानंतर नगर विस्तृत होतं. नगर विस्तृत झाल्यानंतर खाण्यापिण्याची सोय करावी लागते वराडी मंडळींसाठी, त्याची सोय करतात. त्याची सोय करत असताना कोण कोण येणार आहेत, काय काय होणार आहे या संदर्भात चर्चा चालू असते. तेव्हा इकडे भगवंत, आता बघा परत इकडे आधी आकाश राजाने प्रार्थना केली, आता भगवंत स्वतः ज्येष्ठ आहे, पण कनिष्ठांची पण आज्ञा थोडं त्यांना विचारावं लागतं. जर का एखादा मोठा प्रसंग काही घरामध्ये करत असेल, घरदार जर का विकायचं असेल आणि दुसरीकडे काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण कनिष्ठांचं देखील मत घेतो, ज्येष्ठ असलं तरी. अगदी त्या पद्धतीनं भगवंत सगळ्या कुटुंबातल्या लोकांना एकत्र असं समोर बसवतात. बसवल्यानंतर म्हणतात, आकाशराजस्य सुतास्थितासुरा इच्छामि कर्तुं किल तत्करग्रहम् अंगीकृतं चेत् भवदीयमण्डले अंगीकरोम्यद्य राजकन्यका. भगवंत सर्व देवांना म्हणतो, आकाश राजाची जी कन्या पद्मावती आहे तिच्याशी मी विवाह करणार आहे, तुमची इच्छा असेल तर मी विवाह करतो. आता बघा पत्रिका वाटल्या, सगळे वराडी आले, आता उद्याच्याला वराड निघणार आहे, वरयात्रा उद्या निघणार आहे. अशा स्थितीत नातेवाईकांना तुमची इच्छा नसेल तर मी करतो बघा. त्याच्यामुळे म्हणलं नटन सूत्रधारे भगवंत नटसम्राट आहे, दुसऱ्याला नटसम्राट पदवी देणं चुकीचं आहे. भगवंतासारखा नटसम्राट दुसरा कोणी नाही. तेव्हा रुद्रदेव म्हणतात, विनोद वचनम कृष्ण भाषसे प्राकृतो येता. भगवंता काय विनोद करतात तो बघा. स्वतः महादेव म्हणतात, विनोद वचनम कृष्ण भाषसे प्राकृतो येता. काय चेष्टा करतो भगवंता. आम्ही कोण, आम्ही पुत्र पण नाही, आम्ही पौत्र, आम्ही नातू, पुत्र पण नाही.
ब्रह्मदेव म्हणतात आम्ही तुमचे पुत्र आहोत, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य आहे. अशी चेष्टा करू नका, मस्करी करू नका, लेकरांची थट्टा मस्करी नको अशी. सर्वज्ञस्त्वं दयासार सत्यसंकल्प वानसी अष्टवर्गम तथा कार्यम विवाहात पूर्वमेव हि. अशी चेष्टा करू नका. पण आज्ञा असेल ते प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? ब्रह्मदेव म्हणतात भगवंता तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व नियामक आहात, परंतु विवाहापूर्वीचे जे अष्टवर्गाचे कार्य आहे ती करण्याची आम्हाला आज्ञा द्यावी. भगवंत म्हणतात तथैव असो, जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद देतात. तेव्हा सर्व देवतागण विवाहाचे कार्य आपसामध्ये वाटून घेतात व कार्य करण्यासाठी सज्ज होतात व कार्यास प्रारंभ करतात. ज्या पद्धतीने आपण देखील घरामध्ये विवाहाचं कार्य करतो अगदी त्या पद्धतीनं सकल देवी देवता या कलियुगामध्ये येऊन भगवंताच्या विवाहासाठी हातभार लावतात. आधीच्या काळामध्ये मित्राचं लग्न असेल तर बुंदीचे लाडू मित्र बांधायचे. आताच्या काळात कोणी तसं करत नाही. परंतु प्रायः सर्व काही कार्य लग्नाचं घरातल्या घरातच व्हायचं. याच्यातून या आजच्या कथेतून काय कळतं? छोटीशी एक कारण तो बोधकथा म्हणतो. अष्टादश पुराणातून सगळा बोधच घ्यायचा आहे. कथा म्हणता येणार नाही, फक्त बोधच म्हणता येईल. आजच्या कथेतून कळतं की एकत्र कुटुंब किती महत्वाचं. आजच्या काळात घरोघरी वाटण्या झालेल्या, एकत्र कुटुंब राहिलं नाही. ज्येष्ठांच्या भांडणामध्ये कनिष्ठ भरडले जातात. जरा स्पष्टच बोलतो, भांडण ज्येष्ठात होतं, पण भावंडांना जे कष्ट होतात ते ज्येष्ठांना देखील दिसत नाही. आणि ज्येष्ठांना जे कष्ट होतात ते कनिष्ठांवर त्यांचे संस्कार पडतात. जे पिढ्या जसं वागायला घरात तशीच पिढी निर्माण होते. त्याच्यामुळे घरामध्ये वाटण्या इत्यादी होत राहतात. त्याच्याबद्दल काही विवाद इत्यादी काही बोलणार नाही. परंतु ज्येष्ठ किंवा कनिष्ठ वाटण्या जरी झाल्या, प्रॉपर्टीच्या वाटण्या असू द्या, मनभेदाच्या वाटण्या नको. मतभेद असलं तर चालेल पण मनोभेद नको. एकाच वडिलाचं रक्त असतं पण वाटण्या झालेल्या असतात. त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर पडतो. माहीतच नसतं भावंड कोण आहे कोण नाही, शत्रू कोण आहे, शत्रू जे असतो भावंड कोण हेच माहित नसतं. सख्खा कोण पडतो कोण, 10 दिवसाचे किती जण तुमच्या नातेवाईकात तेच माहित नसतंय. सरळ स्नान शुद्धी करतात, माहितच नसतं. त्याच्यामुळे सहकुटुंब सहपरिवार राहणं हे किती महत्वाचं आहे. ज्येष्ठांना आदर देणं हे किती महत्वाचं आहे हे आजच्या कथेतून आपल्याला कळतं. कथा भगवंताच्या चरणी अस्मद गुरु अंतर्गत भारतीय मुख्य प्रणांतर्गत श्री श्रीमंत रामचंद्र परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो.